हॅलो हाय नमस्ते. चला तर मग आज आपण दूध वांग बनवणार आहे आणि हो दूध फुटणार नाही याच्यासाठी हे सिक्रेट मसाला सांगितला आहे. संपूर्ण पहा. दूध वांग बनवणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. बघा ही वांगे आहेत, ही अशी मी उभे काप करून चिरून घेतलेले आहेत. वांग व बटाटा ही चिरून घेतलेला आहे साल काढून असं, आणि एक 5-10 मिनिटं असेच मिठाच्या पाण्यामध्ये हे ठेवून द्यायचं आहे. कारण की वांग्यावरती ही फवारणी जास्त केली जाते, त्यामुळे आपण ज्या वेळेला वांगे ही करतो त्यावेळेला नक्कीच तुम्ही ही मिठाच्या पाण्यामध्ये असे एक 10-15 मिनिटं घालून ठेवा. बघा आता मी 10-15 मिनिटं ही मिठाच्या पाण्यामध्ये असेच घालून घेतलेले आहेत. आणि हो माझी रेसिपी आवडली तर मग आता आपण मसाल्याची तयारी बघूया. काही तर मी चिरून एक टोमॅटो घेतलेला आहे, मध्यम आकाराचाच एक कांदाही चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, त्याच्यामध्येच शेंगदाण्याचं कूट आहे, ही धना जिरा आणि बडीशेप ह्याची पावडर आहे. मी धना जिरा चांगला असं भाजून घेते व थोडीशी बडीशेप आणि अशी एकच पावडर करून घेते. बघा छान अशी पावडर ही आपली आहे. चवीपुरते मीठ आहे, त्याच्यामध्येच लाल तिखट आहे आणि हे हळद आहे. आणि आपण दूध वांग बनवणार आहे त्याच्यासाठीच अर्धा ग्लास दूध आहे आणि आपण अर्धा ग्लास पाणी वापरणार आहोत. लागेल तेवढंच आपण दूध वापरायचं आहे. त्याच्यामध्येच फोडणीमध्ये घालण्यासाठी पांढरे तीळही घेतलेले आहेत. थोडी थंडीचे दिवस आहेत त्यामुळे तुम्ही फोडणीमध्ये नक्की तीळ वापरा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आणि हो माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बघा आता मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे. त्याच्यामध्ये 2 पळी तेल घालून घेते. तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्येच मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची व त्याच्यामध्येच आपले जे पांढरे तीळ आहेत ते घालायचे आहेत. तीळ चांगले तडतडले की त्याच्यामध्येच कांदा घालायचा आहे. कारण की फोडणीमध्ये तीळ लवकर असं म्हणजे चटचट उडतात, त्यामुळे कांदा पटकन घालून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये कांदा छान भाजला की त्याच्यामध्ये टोमॅटोही घालायचा आहे. आणि हो ह्याच्यामध्ये तुम्ही आलं लसणाची पेस्ट घालणार असाल तरीही घालू शकता. मी दूध वांग बनवणार आहे त्यामुळे मी आलं लसणाची पेस्ट घातलेली नाही. कांदा छान परतला की त्याच्यामध्येच वांगी व बटाटाही घालून घेते व छान असं परतून घ्यायचं आहे. बघा तेलामध्ये आपलं वांग भाजलं ना की वांग शिजायलाही पटकन शिजतं व छान प्रकारे आपलं वांगही शिजतं. त्यामुळे एक 5-10 मिनिटं का असे ना तेलामध्ये वांग छान परतून घ्यायचं आहे. बघा आता त्याच्यामध्येच थोडंसं मीठ वापरते व मीठ घालून एक 5 मिनिटं मी वाफ आणून देणार आहे, जेणेकरून आपलं वांग हे खूप छान शिजतं व थोडंच पाणी लागतं. दूध किंवा पाणी थोडं लागतं, त्यामुळे असं मीठ घालून एक 5 मिनिटं वांग शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच लाल तिखट हळद वापरायचे आहे. त्याच्यामध्येच बघा बडीशेप व जिरं धन्याची पावडर आहे तीही घातलेली आहे. त्याच्यामध्येच कोथिंबीर व छान मिश्रण एकजीव सगळं करून घ्यायचं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जे भाजलेले शेंगदाण्याचे कूट आहेत तेही मी घालून घेते. बघा आणि छान असं परतून घ्यायचं आहे. कारण की आपण आणि आपले जे शेंगदाण्याचं कूट असतं त्यावेळेला थोडा गॅस कमी करायचा आहे, कारण की आपण त्यावेळेलाच त्याच्यामध्ये दूध वापरणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हालाही कळेल मी कोणता सिक्रेट मसाला दूध फुटू नये म्हणून घातलेला आहे तेही तुम्हाला कळेल. बघा अर्धा ग्लास दूध आहे व अर्धा ग्लास मी पाणी वापरत आहे, कारण की थोडं लपलपीतच भाजी बनवणार आहे. बघा दूध फुटू नये म्हणून त्याच्यामध्ये चिमूटभर आपला जो सोडा असतो ना तो वापरायचा आहे. नाही सोडा वापरला तरीही चालेल, परंतु थोडं मंदाच्यावरती आपण शिजवून घ्यायचं आहे. बघा आता वांगेही मी छान असे शिजवून घेते. एक 5 मिनिटं झाकण देऊन आपले वांगे छान शिजवून घेऊ. चला तर मग आता वांगे शिजलेत का नाही ते आपण पाहू. बघा किती छान मसाल्याला असे तर्री सुटलेले आहे. आणि हो हे वांगे खूप छान चवीला होतं आणि माझ्या मुलांनाही आवडतं. आणि तुम्हीही अशी रेसिपी घरी ट्राय केला